शकते. असू द्या चला फ्रेश मॅच. फ्रेश मॅच आपल्या भेटीला आली. काय भरनाथ 11 आणि सन स्पोर्ट्स 11 मित्रांनो, काय सुरेख अशी स्पर्धा सर्वांच्या भेटीला आले आणि दुपारच्या सत्रामध्ये हा सामना आपल्या पुढे उभा टाकलाय आणि ही लढाई नक्कीच पाहण्याजोगी असणार आहे. दोन्ही ही तुल्यबळ संघ, मातब्बर संघ. यस, या मॅचला सुरुवात होते आणि कॉम्बॉक्स मध्ये आपण करतोय आवाजात बदल. आपण आता ऐकणार आहात मायक्रोफोन वरती मयूर फनसे. धन्यवाद विशाल सर. पहिला चेंडू समीर साठी, धावांचा श्री गणेशा झालेला आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, पण खूपच घाई झाली आणि बॅक टू पॅव्हिलियन समीर वाडकर आणि पहिलाच धक्का बसतोय तो संघाला. पहिल्याच चेंडूवर धावबाद समीर वाडकर. पहिल्या चेंडूवर खूप मोठा असा धक्का बसतोय तो संघाला. समीरची जागा भरून काढण्यासाठी संघाचा एक विश्वासू असा फलंदाज धवाडगावचा सुपुत्र दर्शन धनावडे. सुंदर असा चाललेला सामना. प्रकाशदादा धनावडे यांचे सुपुत्र दर्शन धनावडे नक्कीच वडिलांना खुश करण्यासाठी चौकार आणि षटकार मारण्याची खूप गरज. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज, मारा करेल तो जयराज वाडकर, मॅन फ्रॉम बोरगाव. गोलंदाज 10 ते 12 पावलांचा स्टार्ट हा टाकलेला चेंडू आणि गचाळ असा चेंडू. अवांतर धावसंख्येत 1 ने भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 1-2 या आकड्यांवरती. पहिलं षटक प्रगतीपथावरती. अमित वाडकर आणि संकेत वाडकर कृपया समालोचन कक्षामध्ये येऊन आपलं बक्षीस घेऊन जायचंय. गोलंदाजाचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा नोचा इशारा पंचांचा. धावसंख्येत 1 ने भर होते आणि हे नो अवांतर धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 या आकड्यांवरती. 1-3 आणि पुढील चेंडू हा हाणामारीचा चेंडू असेल, फ्री हिट म्हणावा लागेल त्याला. बघूया या चेंडूवरती जयराज काय करतो आपल्या संघासाठी. गोलंदाज निघाला तो मारा करेल तो जयराज याला. सुंदर असा फटका, पण तितकं सुंदर क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न केला होता पण चेंडू दन 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 करत चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. धावसंख्येत 4 ने भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचली 7 या आकड्यांवरती. अमित दादा आणि संकेत यांनी कृपया आपलं बक्षीस घेऊन जायचे समालोचन कक्षामध्ये येऊन. गोलंदाजाचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा मारा करेल तो जयराज वाडकर याला. गोलंदाज निघालाय 10 ते 12 स्टार्ट आणि हा टाकलेला चेंडू, पण चेंडू आकाशात, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि सुंदर असा झेल टिपलाय तो जयराज वाडकर यांचा. थोडे स्वतःवरती नाराज असतील. वेलकम डीजे. सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन म्हणावं लागेल सन स्पोर्ट्स संघाचं. आकाश
खूप सुंदर असं नियोजन म्हणावं लागेल वाई प्रीमियर लीग ग्रामीण धमाका. पुढचा चेंडू आकाशसाठी, गोलंदाज सज्ज, जकडून ठेवलंय फलंदाजांना, कोणत्याही प्रकारचा मोठा फटका मारण्यास प्रवृत्त करत नाहीये. 10 ते 12 पावलांचा स्टार्ट. हात टाकलेला चेंडू, सुंदर असा सन्मान दिलाय चेंडूला. एका धावेची भर होते. शांत संयमी खेळ दाखवावा लागेल थोड्या वेळासाठी आपल्या संघाला जर मोठा धावांचा डोंगर उभा करायचा असेल तर. कॅमेरामॅन अमित दादा यांच्यासाठी षटकार मारला, त्याच्याबद्दल एक बक्षीस आलेलं आपल्याकडे. धन्यवाद अमित दादा, खूप चांगला खेळ केलात तुम्ही. वर्षानुवर्ष हा तुमचा खेळ पाहत हे जे लहान मुलं आहेत तेच आज मैदानावरती दमछाक गाजवतायत. गोलंदाजाचा पुढचा चेंडू, दर्शनने सुंदर असा रिस्पेक्ट दिला, पण एक चोरटी धाव घेण्यामध्ये दोन्ही फलंदाज यशस्वीरित्या पार पडले. धावसंख्येत 1 ने भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2-9 या आकड्यांवरती. पहिली ओव्हर अजूनही प्रगती पथावरती. शेवटचा एका चेंडूचा खेळ बाकी. फक्त जयराजचा एक चौकार सोडला तर कोणताही मोठा फटका मारून दिला नाही गोलंदाजाने. सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन सन स्पोर्ट्स या संघाचं. पुढचा चेंडू आकाशसाठी, वाईटचा इशारा पंचांचा. धावसंख्येत अवांतर धावसंख्येत 1 ने भर होतीये. धावसंख्या 10 या आकड्यांवरती जाऊन पोहोचते. 2 गड्यांच्या मोबदल्यात पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 या आकड्यांवरती. पुन्हा एकदा निर्धाव प्रकारचा चेंडू. एक षटकाच्या समाप्तीनंतर काळभैरवनाथ संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2-10 या आकड्यांवरती. आयोजक कमिटी समालोचन कक्षाला थोडीशी भेट द्यायची आहे. वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज युवराज. सुंदर असा सामना चालू असलेला काळभैरवनाथ विरुद्ध सन स्पोर्ट्स. युवराज वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो युवराज. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 या आकड्यांवरती. दर्शन धनावडे अजूनही मैदानात उभा. दर्शन कडून खूप साऱ्या अपेक्षा असतील संघ मालकाला, संघाला, संपूर्ण धयाड या गावाला. त्याचं होम ग्राउंड म्हणावं लागेल. बघूया आपल्या होम ग्राउंड मध्ये किती चमकतोय. आज त्याला चमकावं लागेल आपल्या वाई प्रीमियर लीग मधील संघासाठी, काळभैरवनाथ संघासाठी. युवराजचा पुढचा चेंडू, सुंदर असा चेंडू, तितका सुंदर सन्मान दिला चेंडूला. एक धाव, दुसरी धाव सहजरित्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. दर्शन आणि आकाशची 2 धावांची वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 या आकड्यांवरती. 2-12. युवराजचा पुढचा चेंडू अतिशय चपळरित्या 2 धावा आपल्या संघाला मिळवून दिल्या. युवराजचा पुढचा चेंडू, युवराज सिंग साठी थोडीफार शैली असलेला हा गोलंदाज. निर्धाव प्रकारचा चेंडू, मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये धावसंख्या मात्र स्थिर. धावसंख्या 12. जयराज वाडकर, समीर वाडकर यांच्यासारखे मोठे धक्के बसल्यानंतर दर्शन धनावडे याच्यावरती संघाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी आलेली आहे. सुंदर फटका, पण युवराज याने क्लीन बोल्ड केलंय ते. दर्शन याला हेलिकॉप्टर उडवण्याच्या नादामध्ये यष्ट्या उडवल्या त्या युवराज याने दर्शन याच्या, आणि दर्शन तंबूच्या दिशेने परतताना. वेलकम डीजे.
सुरतचा पुढचा चेंडू सुंदर असा तटवलेला, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात दुसरी धाव सहजरित्या पूर्ण केले. सुंदर रनिंग म्हणावी लागेल आकाश याची. आपल्या संघाला एकेरी दुहेरी या धावसंख्येने तो भर पाडतोय. आपल्या संघाच्या धावसंख्येचा डोंगर उभारण्यासाठी धावसंख्या झालेली आहे ती 14. 3 गाड्यांच्या मोबदल्यात 3 मोठे धक्के समीर, दर्शन आणि युवराज यांच्या स्वरूपात काळभैरवनाथ 11 संघाला. युवराजचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुंदर ब्लॉकॉल पद्धतीचा चेंडू तितक्या सहजरित्या खेळून काढला आणि तितकं सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. आकाश याचं खूप चपळ पळतोय तो मैदानावरती. आपल्या संघाला 1, 2, 3 अशा स्वरूपात धावा जमा करतोय. जर मोठे फटके येत नसतील तर तुम्हाला सिंगल दुहेरी धावा जमवाव्याच लागतील. रखरखत्या उन्हामध्ये आकाश आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा आहे. संघ मालकाने जबाबदारी दिली, संघाचा धावसंख्यांचा डोंगर उभारायचा आहे, तर तुला काहीतरी करावं लागेल. यासाठी रखरखत्या उन्हामध्ये काय ना आकाश पळतोय, धावतोय, झगडतोय आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी. युवराजचा पुढचा चेंडू, दुसरं षटक अजूनही प्रगतीपथावरती. युवराजचा पुढचा चेंडू सुंदर असा तटवलेला चेंडू. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स आणि चेंडू चाललाय सीमा रेषा पार, चौकार. धावसंख्येत 4 ने झपाट्याने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 या आकड्यांवरती. 3 गाड्यांच्या मोबदल्यात अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. ओव्हर पंच. ओव्हर. पश्चिम भागात गाजलेले असे स्कोरर पिंटू या नावाने प्रचलित असलेले त्यांनी सुद्धा समालोचन कक्षाला भेट दिलेली आहे आणि त्यांच्या अनुभवाची बोल आपल्या स्कोररला सांगताना धावसंख्या झालेली आहे ती 20. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 या आकड्यांवरती. तिसरं षटक, अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सूरज गोलंदाजीसाठी आलाय तो सूरज जोरगावचा हा पट्ट्या आज सनस्पोर्ट साठी खेळताना दिसतोय आपल्याला. वैयक्तिक पहिलं, संघासाठी 3रं आणि खूप महत्वाचं असं षटक घेऊन आलाय. बघूया कितपत धावा रोखतोय तो आपल्या संघासाठी सूरजचा 4 ते 5 पावलांचा स्टार्ट. हा टाकलेला चेंडू आणि हा निर्धाव प्रकारचा चेंडू म्हणावा लागेल. धावसंख्या स्थिर. काळभैरवनाथ 11 संघाला जिंकण्यासाठी धावांचा डोंगर जमावा लागेल, कारण सनस्पोर्ट या संघामध्ये तितकेच बलाढ्य असे फलंदाज आपल्याला बघायला मिळणार आहेत. सूरजचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा आकाशसाठी. आकाश खेळण्यासाठी सज्ज. हा टाकलेला चेंडू आणि सुंदर असा ग्राउंड शॉट मारलेला. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात बघूया दुसरी धाव पूर्ण केले दोन्ही फलंदाजांनी. सुंदर रनिंग म्हणावी लागेल आकाश याची. धावसंख्येत 2 ने वाढ होते. 22 या आकड्यांवरती धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 गाड्यांच्या मोबदल्यात. सुंदर असं नियोजन म्हणावं लागेल. तितकं सुंदर कॅमेरामॅन एक क्षण टिपतात आपल्या ह्या स्पर्धेचे. वाई प्रीमियर लीग 2025 ग्रामीण धमाक्याचे दह्याड गावातील या क्रीडांगणात चालू असलेले पर्व 7वे वाई प्रीमियर लीग ग्रामीण धमाका. सूरजचा पुढचा चेंडू आकाशसाठी. आकाश खेळण्यासाठी सज्ज. सुंदर असा पुन्हा एकदा मारलेला चेंडू. किरण फणसे चेंडू खाली. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. किरण फणसे, पांडा या नावाने प्रसिद्ध असलेले किरण फणसे, दसवडी गावचे सुपुत्र. कालच या मैदानावरती झालेल्या सामन्यांमध्ये
सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा मान पटकावला होता किरण फणसे यांनी. तोच किरण आज मैदानामध्ये सन स्पोर्ट्स या संघासाठी खेळताना. सुरतचा पुढचा चेंडू आणि हा निर्धाव प्रकारचा चेंडू म्हणावा लागेल. चांगलं यष्टीरक्षण केलंय यष्टीरक्षकाने. फलंदाजाला डान्स करून देत नाहीये तो फलंदाजी करताना. सुंदर यष्टीरक्षण म्हणावं लागेल. तितकंच सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन सन स्पोर्ट्स या संघाकडून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुरतचा. मारा करेल तो आकाशाला. मारला चेंडू पण हा चेंडू यष्टीरक्षकाची थोडी चुकी केली आणि हा चेंडू दन 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 करत सीमारेषेजवळ. पण एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण, तिसरी धाव सहजरित्या पूर्ण. चौथ्या धावेचा प्रयत्न आणि बघूया सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागेल. टाळ्या झाल्या पाहिजेत. पंच धावा 4 धावा पळून काढलेल्या आहेत दोन्ही फलंदाजांनी. 27 या आकड्यांवरती. जर आपल्याला चौकार आणि षटकार जमत गोलंदाजाला मारता येत नसेल तर आपल्याला एकेरी दुहेरी धावांनी का होईना आपल्या धावसंख्येचा डोंगर उभा करावा नक्कीच लागेल. आणि तोच प्रयत्न चाललाय. थेंबे थेंबे तळेसाचे. अशा प्रकारे 27 धावा या दोन्ही फलंदाजांनी जमवल्यात. आघाडीचे 3 फलंदाज तंबूत परतल्यानंतर या दोघांनी जिम्मेदारी घेतली आणि छोटे छोटे का होईना पण 1-2 दुहेरी करत 27 धावा जमवल्या. सुंदर असा तोडलेला चेंडू. एक धाव पूर्ण. पण थोडस गोंधळ आणि रनआउटच्या स्वरूपात धक्का बसतोय. रिटायर्ड. ओके. आताची एकच धाव ना पंच. एकच. ओके धन्यवाद पंच. नवीन फलंदाजाचं नाव रणजित बडे. सुंदर अशी गोलंदाजीचं प्रदर्शन बघायला मिळतो आपल्याला सन स्पोर्ट्स साई स्मृती या संघाचं. सुरेश वाडकर वैयक्तिक पहिलं संघासाठी 4थं निर्णायक षटक घेऊन आलेले. बघूया काय करतायत सुरेश. वाई प्रीमियर लीग पर्व 7वे. एक छोटस रोपट पंकज दादांनी लावलं होतं. त्याचा आज वटवृक्ष होताना आपण सर्व साक्षीने बघतोय. 7व्या पर्वात आपण उडी मारली. नक्कीच 70 वर्ष पूर्ण करू या पर्वाची वाई प्रीमियर लीगची. ग्रामीण धमाका. सुरेश शेवटचं निर्णायक असं षटक. सुरेशचं एक भेदक असा गोलंदाज बोरगाव संघाचा. पहिला चेंडू सुरेश याचा. सुंदर असा चेंडू. थोडीशी मिसफिल्डिंग होते यष्टीरक्षकाकडनं पण एक चोरटी धाव घेण्या 22च्या स्वरूपात एक चोरटी धाव घेण्यामध्ये दोन्ही फलंदाज यशस्वी. धावसंख्येत 1ने भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 या आकड्यांवरती. 4 गड्यांच्या मोबदल्यात 29 धावसंख्या झालेली आहे. सुरेशचा पुढचा चेंडू. फलंदाज खेळण्यासाठी सज्ज. बघूया काय होतं या निर्णायक षटकामध्ये. किती धावा रोखतोय सुरेश आपल्या संघासाठी आणि तितकाच फलंदाज बघूया काय करतोय. आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी किती धावांचा डोंगर उभा करतोय. सुंदर असा चाललेला हा सामना काळ भैरवनाथ विरुद्ध सन स्पोर्ट. आणि हा सुंदर असा फटकलेला चेंडू आकाशाकडे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि झेल सुटतोय.
आणि जीवदान मिळतंय आणि ह्या जीवदानाबरोबर 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या त्या दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 या आकड्यांवरती. 4 गाड्यांच्या मोबदल्यात 31 धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31. शेवटचं षटक. चौकार आणि षटकारांची गरज असेल जर तुम्हाला धावांचा डोंगर उभा करायचा असेल तर नक्कीच चौकार आणि षटकार ह्या शेवटच्या षटकामध्ये मारणं गरजेचंच आहे. सुरेशचा पुढचा चेंडू, सुंदर असा चेंडू, पण पंचांचे हात विसरलेत आणि अवांतर धावसंख्येत 1 ने भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 या आकड्यांवरती. खूप शांत आणि संयमी फलंदाजी म्हणावी लागेल काळभैरवनाथ संघाचे. आघाडीचे फलंदाज तंबूत परतले. पुन्हा एकदा निर्धाव प्रकारचा चेंडू, पण यष्टीरक्षकाकडनं पुन्हा एकदा थोडीशी चूक होते आणि बाईटच्या स्वरूपात पुन्हा एकदा 1 धावसंख्येने वाढ होते. धावसंख्या 33, 3-3, 33, 4 लॉस ऑफ 33. सुरेशचा पुढचा चेंडू, बघूया काय होतं या चेंडूवरती. षटकार, चौकार, पंचांचं बोट आकाशाकडे आणि सुंदर असा झेल पकडलाय तो यष्टीरक्षकाने. मागील 2 चेंडूवर चुका केल्या, पण ह्या चेंडूवर चूक भरून काढली यष्टीरक्षकाने आणि फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलाय. 5वा गडी बाद. वेलकम डीजे. सुरेशचा पुढचा चेंडू, फलंदाज फौजी, बघूया काय करतोय. सुखाचा षटकार मारतोय का आपल्या संघासाठी. सुंदर असा फटका, पण तितका सुंदर देखना असा कॅच पकडलाय तो तेजस फनसे आणि पंकज फनसे यांच्याकडनं 151 रुपये रोख पारितोषिक जमा झालेलं आहे समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद पंकज फनसे. साई स्मृती या संघासाठी
कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा आपण स्वागत करूया. गोड मधुर असा आपला सुमधुर आवाज असलेले वैगाव गावचे सुपुत्र विशाल सर यांना आमंत्रित करतो पुन्हा एकदा. धन्यवाद मयूर. त्यांचा मायक्रोफोनवरती आजच्या दिवसामध्ये आमच्या समवेत आवाज ऐकला असे दसवडी गावचे एक खेळाडू मयूर फनसे. धन्यवाद. आणि इथे सीमेवरती लढायला गेलेला प्रत्येक भारत मातेचा सुपुत्र सुखरूप राहावा असं मी सर्व वायू पश्चिम प्रीमियर लीग तर्फे सर्व खेळाडूंकडून आई जगदंबेश्वरने प्रार्थना करतो. बॅटर पाठवायचे मित्रांनो ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये सहकार्य करायचं आहे. सन स्पोर्ट्स आपले बॅटर लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं आहे. फिल्डिंग सजवली गेली. जिंकण्यासाठी जवळजवळ 40 धावांचा असा आव्हान आहे मित्रांनो. इझी म्हणता येतं क्रिकेटमध्ये की ठीक आहे इझी चेसेबल टार्गेट आहे, पण क्रिकेटमध्ये जेवढ्या कमी धावा ना तेवढं अवघड असतं चेस करणं. आणि आपण बऱ्याच मॅचेस अशा पाहिल्यात कमी धावा जेवढ्या तेवढी मॅच मित्रांनो टफ होत असते, कारण की प्रत्येक इनिंगमध्ये चांगले गोलंदाज असतात, चांगले फलंदाज असतात. इथे मात्र त्याचा प्रत्यय येईल का, त्यासाठी आता इथे मात्र सज्ज झालंय सरस्वत खेथन आणि युवराज. पाहूया कशा प्रकारे हल्ले चढवतायत, सक्सेसफुल होत आहेत का, 40 धावांचा वन कशा प्रकारे फैलवत आहेत आणि आपल्या संघाला विजयश्री मिळवून देत आहेत का, यासाठी मात्र भैरवनाथ 11 संघाचे गोलंदाज जाळं पूर्णपणे टाकलं गेलंय. इथे मात्र मोठे मासे गाळाला लावावे लागतील, मोहरे टिपावे लागतील. आणि सकाळपासून जर पाहिलेत ना तर काळ्या भैरवनाथ 11चा खेळ चांगला राहिला आजच्या दिवसामध्ये. आणि इथे मात्र त्याचाच परत एकदा प्रत्यय येतोय काय, कशा प्रकारचा खेळ राहील, एक बहारदार खेळ दाखवावा लागेल सर्व क्रिकेट रसिकांसाठी. जिथे नजर जाईल तिथे प्रेक्षक आहेत आणि प्रेक्षक मित्रांनो नक्कीच कोणत्याही टुर्नामेंटचा केंद्रबिंदू असतो. आणि दाद द्यावी तुम्हाला सर्व क्रिकेट रसिकांचा. इथे मात्र बैठक फटका खेळायचा होता, परंतु इथे मात्र थोडीशी अनसक्सेस होत कीपर आणि एकाच थाईवर समाधान मानावं लागेल. लाईक 22च्या इशारा येतोय पंचांचा. इथे पहा प्रत्येक षटकाराला इथे 100 रुपयाचं पारितोषिक आलंय मित्रांनो. श्री काळ भैरवनाथ ट्रॅव्हल्स डेली मित्रांनो एरोली ते वाई अकोशी ते एरोली अशी मित्रांनो ट्रॅव्हल्सची अरेंजमेंट झालेली आहे. एसी बस आहे आणि गावावरून मुंबईला जाण्यासाठी आणि मुंबईवरून गावाला येण्यासाठी जी सुविधा उपलब्ध करून दिली असे संतोष आप्पा गोळे काळ भैरवनाथ ट्रॅव्हल्सचे सर्वेसर्वा या मॅचसाठी प्रत्येक षटकाराला मित्रांनो 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. ज्याला कुणाला गावी जायचं असेल त्यांनी काळ भैरवनाथ ट्रॅव्हल्सचं बुक करा. एसी गाडी आहे, चांगला प्रवास सुखद व्हावा आपला हीच इच्छा. हॅपी जर्नी. थँक्यू. प्रत्येक षटकारासाठी संतोष दादा गोळे यांच्याकडून 100 रुपये. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. डावखुरा फलंदाज ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू होता. इथे मात्र काय होत आहे, सोराईक कलेक्शन झालंय. थोडंसं कलेक्शन चांगलं असतं सागरचं, तर इथे परतीचा प्रवास करावा लागला असता बॅटरला. नॉन स्ट्राईकला मात्र डोक्याची घंटा वाजली होती. चेंडू कलेक्शन सुरेख झालं. काय सुरेख, मला वाटतंय बोरगाव गावचा हा खेळाडू चित्याची चपळाई चेंडूवरती आला. कलेक्शन चांगलं असतं ना सागरचं, तर इथे मात्र धावशीत झाला असता. फलंदाजाला परतीचा प्रवास पकडावा लागला असता. परत एकदा सागर निघाला. आहा, बैठक फटका खोदून काढलाय मित्रांनो. आग लावलं विकेटला. काय चालय, काय काढलंय आणि इथे नॉनस्टॉप मला वाटतंय विकेटच्या पाठीमागे चेंडू ट्रॅव्हल झालाय. पाहूया किती धावांसाठी. इथे मात्र पंचांकडे दाद मागितली जाते. चेंडू जमिनीला फटका खेळला गेला मित्रांनो.
परंतु खड्डा मारला गेला. बॅटची कड, बॅटचा एज, बॅटची खालची बाजू, बुंदा ज्याला म्हणतो आपण ग्रामीण क्रिकेटमध्ये. विकेटवरती आपटला गेली बॅट आणि मित्र धुरळा उडाला. काय याच्यानंतर पाहायला मिळेल का धुरळा? बॅटर केतन, आपण जे म्हणतो ना मित्रांनो वादळापूर्वीची शांतता, आणि की शांतता मित्रांनो होती, त्यानंतर माती उडाली, धुरळा उडाला आणि ते वादळापूर्वीची शांतता. पाहूया काय कशा प्रकारे वादळ येते. केतन नावाचा सागर सज्ज आहे. परत एकदा सागर निघालाय केतनसाठी. ऑफ साईडला परत एकदा बाहेर आला. इथे मात्र काय होत आहे? सूर्य क्रिकेटचं प्रदर्शन. काय शाला जवाब यष्टीरक्षकाचे काम आहे मित्रांनो, आणि काम कशा प्रकारे पार पडतंय. इथे मात्र ऑफ स्टिकच्या बाहेर दिशा येते. दिशा खराब, दशा खराब मित्रांनो. लाईन तुम्ही खराब केलीत ना मित्रांनो तर क्रिकेटमध्ये तुम्हाला दंडित केलं जातं. इथे मात्र पंचांचे हात झाले समांतर. धावा आल्या धावांतर. या एका धावेने धाव फलकावरती जाऊया. धावा झाल्या त्या 5. अजून देखील पहिल्या विकेटच्या शोधात आहेत. पहिली विकेट झालं फेकलं तर गेलं या पात्रामध्ये नदीच्या. सूर्य असं मैदान जैसे इथे काय होत आहे? लागतोय का मोठा मासा गळाला? पाहूया सागराचा चेंडू पुढचा. आता मात्र परफेक्ट तोच माणूस तोच अटेम्प्ट केलाय. सक्सेसफुल नाही, अनसक्सेसफुल झालाय. इथे मात्र बैठक फटका खेळायचा वारंवार अटेम्प्ट केला जातोय, दंडित केला जातोय. परत एकदा वाईट प्लस 1 धाव. आता मात्र 7 नंबर धावा होत आहेत. 7 मित्रांनो. सर महेंद्र सिंग धोनी सरांच्या जर्सीचा नंबर आहे. 7 नंबर म्हटलं तर सरांच्या जर्सीचा नंबर आठवतो. महेंद्र सिंग धोनी मित्रांनो नावच काफी आहे. चेन्नई सुपर किंग चे चाहते असतील कोणी तर त्यांच्यापेक्षा महेंद्र सिंग सरांचे फॅन जास्त काय असणार आहेत. आणि त्या सरांच्या जर्सीचा नंबर 7 आहे. धाव फलकावरती जाऊया. धावा होत आहेत तर 7. परत एकदा सागर आणि सूर्य ब्लॉक होल वरतीचा खोदून काढलाय फटका. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल इथे फलंदाजाला. आणि आता इथे मात्र षटक समाप्तीचा इशारा येतोय पंचांचा. आणि का या एका धावेच्या जोरावरती धावसंख्या होते ती 1 बॉल बाकी आहे का? माफ करा, 1 चेंडू बाकी आहे. 2 चेंडू माफ करा, थोडीशी होते गडबड, क्षमस्व. स्कोरर आणि कामी देखील सुद्धा क्षमस्व. 4 चेंडू झाल्यानंतर मित्रांनो इथे मात्र 8 धावा धाव फलकावरती. पहिलं षटक म्हटलं ना मित्रांनो की नक्कीच हाणामारीचं असतं. मारामारी करूया अशी वाटते कारण की 30 यार्ड, पण इथे मात्र पॉवर प्लेचं षटक 30 यार्ड नाहीये, ओपन आहे मैदान, फक्त जाऊन हल्ला करायचा आहे. इथे मात्र परत एकदा सागरने बॉल फेकला आणि मात्र चेंडूने उसळी मारली. पंचांकडे दाद मागतोय बॅटर, परंतु इथे दाद फेटाळले. सातारवरून बिलॉंग करणारे पंच लाभलेत. पंचांची कमिटी लागले या प्रीमियर लीगला आणि का डोळ्यात तेल घालून मित्रांनो पंचांची कामगिरी पार पाडताना हे सातारा गावचे सुपुत्र. इथे कोणाविरोधी ही अन्याय होणार नाही याची दखल घेतली जाईल आणि का पंचांचा निर्णय आला त्यानंतर 7/12 नोंद केली जाईल. पंचांचा निर्णय अंतिम राहील. चेंडू पडला आणि उसळी मारली मित्रांनो. चेंडू लिकल डिलिव्हरी आहे मित्रांनो. सूर्य गोलंदाजीचं प्रदर्शन सागरच्या मार्फत होते मित्रांनो. बोरगाव गावचा हा सुपुत्र आहे. बोरगाव गावावरून बिलॉंग करतो. नवी मुंबई नगरीमध्ये गंचोली विभागातून क्रिकेट खेळत असतो हा खेळाडू. परत एकदा निघालाय. डान्सिंग राऊंड द विकेट स्टेप, 1 स्टेप पुढे डान्स केला गेलाय विकेट वरती. इथे मात्र आग लावणारा काय होते फटका खेळला गेलाय. किती धावांसाठी तिसरीचा अटेम्प्ट करण्यात यशस्वी होत इतका परत पाठवलंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल कारण इथे धावांचा पाठला करायचा असेल ना मित्रांनो तर तुम्हाला विकेट बाकी ठेवावे लागतील. विकेट जर वारंवार पडल्या तर मित्रांनो तुम्ही मॅच मधून बाहेर पडता कारण की जे स्टेट बॅट्समन आहेत त्या टॉप 3 बॅट्समन जे आहेत त्यांच्या जीवावरती भल्या स्पर्धा जिंकता येतात मित्रांनो. खालच्या मध्यम फळीमध्ये किंवा लोअर मिडल ऑर्डरला मित्रांनो प्रेशर येत नाहीये आणि जर पहिले 3 फलंदाज चांगले खेळले ना तर प्रत्येक मॅच मध्ये मॅच बनते. प्रत्येक मॅच पाहण्यासारखी होते. आपल्या 11चा आपल्या प्रत्येक संघ मालकाचा मित्रांनो आशा त्यांच्या पल्लवीत होतात. इथे असंच काहीच होताना परत पाठवला बॅटरला सेफ झोन मध्ये गेला बॅटर. आता मात्र धावा फलकावरती जाऊया. धावा होता येतात 10. 18 चेंडू मित्रांनो आणि 30 धावांची गरज असेल. 18 चेंडू आणि 30 धावा सोपं वाटणारे समीकरण मित्रांनो मात्र क्रिकेटमध्ये तेवढं सोपं नसतं. यस फील्ड असते जाळे विणले जाते. मिड ऑफ असेल मिड ऑन असेल
सी कॉर्नर काऊ कॉर्नर असेल, स्लीप असेल, गली असेल, कव्हर असेल, एक सुरेख असं जावं. आणि काय सुरेख अशी स्पर्धा तुमच्या सर्वांच्या भेटीला आले. वाई प्रीमियर लीग 2025 ग्रामीण क्रिकेटचा धमाका वर्ष पर्व 7वे. आणि काय इथे पहा शांत असा एक संयमी व्यक्तिमत्व प्रत्येक आयोजन कमिटी मधील मेंबरचे धन्यवाद. दाद द्यावी लागेल या कमिटीला. मित्रांनो ही स्पर्धा पार पाडणं जेवढं सोपं नाहीये. छोटस एक रोपटं लावलं गेलं होतं पंकजदादांच्या माध्यमातून. इथे बॅट वरती आला चेंडू, चेंज लागले आणि काय सुरक्षित असा गॅप मिळतोय. चेंडू दन 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 करत जातोय कमळगड एंडला, परंतु इथे फील्ड केली जाते आणि का ताकद कमी पडते. थोडासा नैसर्गिक आधार देखील आहे. थोडं खाच खड्ड्याचं हे मैदान आहे. 360 ग्राउंड क्रिएट करून दिलं मित्रांनो. जेसीसी ग्रामस्थ आणि का 11चं कौतुक करावं लागेल. त्यानंतर आयोजन कमिटीचं कौतुक करावं लागेल. अशा विकेट ग्रामीण लेवलला मित्रांनो प्लॅटफॉर्म मिळत नाहीये क्रिकेटचा. आणि काय सूर्य का तुमच्या सर्वांसाठी, तुमच्या सर्वांचा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी विकेट क्रिएट केले. या कमिटीचं आयोजन कमिटीचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे मित्रांनो. आणि का मे महिना म्हटलं की तुमचं सगळ्यांचं क्रिकेटवरचं प्रेम 350-300 किलोमीटरचा प्रवास करून आपण सर्वजण इथपर्यंत येतो, आपल्या गावाला येतो. या मातीशी आपली नाळ जोडली गेले. परत एकदा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू हॉलिका आफ्टर टेक ऑफ झालाय, परंतु इथे सक्सेसफुल नाही अटेम्प्ट. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. बॅटर केतन आणि युवराज एक लाजवाब फलंदाजी करताना मित्रांनो प्रत्येक चेंडू वरती षटकार आणि चौकार येत नाहीये. क्रिकेटमध्ये सन्मान द्यावा लागतो. एका धावेचं दुसऱ्या धावेचं तिसऱ्या धावेत रूपांतर करावं लागतं. तोच मोठा खेळाडू असतो, तोच मोठा फलंदाज असतो मित्रांनो. क्रिकेटमध्ये चौकार षटकार येतात मित्रांनो. जर चुकीची डिलिव्हरी झाली तर षटकार चौकार येऊ शकतो. येणाऱ्या चेंडूला मान सन्मान द्यायचा असतो. इथे मात्र बॅट चेंज लागली आणि चेंडू विसावतोय तो स्लीप मध्ये जाऊन. आणि काय होतंय मला वाटतं जयराज वाडकर आहेत स्लीपला. स्लोवर पद्धतीचा सामना आहे. शांत गतीने चाललेला सामना. इथे कुठेतरी चौकार षटकाराची भाषा बोलावी लागेल. थोडं क्रिकेट रसिकांचं मनोरंजन करावं लागेल, कारण मनोरंजन करणारी स्पर्धा आहे मित्रांनो. वाईल्ड पश्चिम भाग म्हटलं तर क्रिकेटची पंढरी, क्रिकेटचा महाकुंभ. 101 तुर्रम खान या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावाच्या टीम मध्ये आहेत. आणि तुम्हा सर्वांच्या मधून हे निवडलेले चॉईस खेळाडू मित्रांनो आज आपल्या संघ मालकासाठी लढताना. इथे काय होत आहे परत एकदा वारंवार ब्लॉक होल पद्धतीचे चेंडू टाकण्यात यशस्वी होत आहेत काळ भैरवनाथचे हे धुरंधर मित्रांनो. आणि काय चॉईस केले. यस थोडं स्पीडअप घ्यायचं आहे, थोडं स्पीडअप घ्यायचं आहे मित्रांनो. बरेच सामने आपल्याला खेळवायचे आहेत. अजूनही इथे पहिला मासा गळायला लागला नाहीये. गळ टाकले जात आहे, जाळं फिरलं जात आहे, परंतु मासा हुलकावणी देत आहे. विकेट सेफ होत चालले. पहिला ही विकेटचा पत नाहीये म्हणजे मित्रांनो नक्कीच सनस्पोर्ट्स हावी होतोय की काय. कारण जर विकेट आली नाही ना मित्रांनो तर आपण मोठे मोठे सामने पाहत, आपण इंटरनॅशनल लेवलच्या मॅचेस पाहतो, नंतर मात्र त्याचा रुद्र अवतार धारण केला जातो बॅटरकडून आणि त्यांचे रंग उधळायला सुरुवात करतात बॅट्समन. 13 चेंडू आणि 23 धावांची गरज म्हणजे 10ची सरासरी आहे. जर कमबॅक करायचा असेल तर इथे मात्र आता मोठा फटका खेळावा लागेल. येणाऱ्या काही चेंडूंवरती मोठे फटके खेळावे लागतील. दर्शन धडकवचा सुपुत्र एक युवा तेज गोलंदाज राईट मारा करायला आणि इथे मात्र आलाय स्लॉट मध्ये. पाठवायचा होता प्लॉट मध्ये, परंतु तो कमी, ताकद थोडीशी कमी, घात झाला. लॉंग ऑनला कॅच पकडला गेला मित्रांनो. इथे होते विकेटचं पतन. आणि 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता असेल. झाला होता प्रयत्न केला गेला होता मित्रांनो, आमचं ऐकलं गेलं होतं. या चेंडूवरती मोठा प्रहार करायचा होता, परंतु थोडस एलिव्हेशन कमी, ताकद कमी झाली आणि झेल झाला लॉंगॉनच्या दिशेला आणि पहिल्या विकेटचं पतन झालं.
चले जाओ गुटखा खाओ. पहिली विकेट प्राप्त झाली. पहिला मासा गळायला लागला. ज्या विकेटच्या शोधात होते आपले काळभैरवनाथ 11 त्या विकेटचं पतन झालं. पहिली विकेट प्राप्त झाली. आता मात्र समीकरण होते 12 चेंडू आणि 23 धावा. मॅच बनणार. कोणीही आपली जागा सोडायची नाही मित्रांनो. यस आता मात्र इथे येतो एक नवीन फलंदाज महेश. संघाची पूर्णतः जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेऊन येतोय कारण समीकरण थोडंसं अवघड झालंय. 12 चेंडू 23 धावा. इथे मात्र येणाऱ्या 2 ते 3 चेंडूवरती हल्ला करावा लागेल. हल्ल्यावरती प्रति हल्ला करावा लागेल. चढवावं लागेल. आक्रमण चढवावं लागेल कारण की सुरेख असे गोलंदाज आहेत त्यांच्या ताफ्यामध्ये. संतोष दादा स्वतः संघ मालकाला आहेत. राहुल रावडकर दादा स्वतः संघ मालक आहेत काळभैरवनाथ 11चे. आणि सुरेख असा कर्णधार लाभला जयराज वाडकर. प्रसाद फुरजी जयराज वाडकर असे 101 मातब्बर अष्टपैलू खेळाडू या ताफ्यामध्ये आहेत आणि गनिमी कावा पूर्णतः सक्सेस होतोय आतापर्यंत. 12 चेंडू 23 धावा. सागर वाडकर देखील आहे. म्हणजे नक्कीच इथे प्रत्येक जण तुम्ही 11 मधले खेळाडू आहेत तर सर्वांची नावे घेणं शक्य नाहीये मला. परंतु तुमच्या सिनियर खेळाडूंची नावे आणि त्यांच्या ताफ्यातून त्यांच्या मार्फत तुम्ही तुमचं क्रिकेट खेळताय. नक्कीच ही मॅच जिंकायची असेल ना तर इथे मात्र सनस्पोर्टला आता आक्रमण चालवावं लागेल कारण की जर विकेट पडला तर वेळ खूप होईल आणि प्रेशर जर बिल्ड झाला ना तर नक्कीच तुम्ही बॅकफुटला ढकलले जाईल. नौका गोलंदाज थोडस ब्रेटलीची प्रतिभाषा सूरज. आणि इथे मात्र काय झालंय का झालंय विकेटचं झालंय पत्त्यान. फर्निचर डिस्ट्रॉय झालंय. विकेटचं झालं पत्त्यान मित्रांनो. यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. जबरदस्त असा हादरा दिला गेलाय सानाट स्पोर्टला. बॅटर बॅक टू द पवेलियन. चढ अंतकरणाने आता मात्र तंबूच्या आश्रयाला बॅटर निघालाय. काय गोलंदाजी मित्रांनो. सुरेख ब्रेटली सरांची आठवण आली. सुरेख असा स्टान्स गोलंदाजाचा रनअप पाहिला तर बॉलिंग ट्रॅक वरती सेम तसाच आणि का पूर्णतः फर्निचर एक जबरदस्त तर्रार गोलंदाज आहे काळभैरवनाथ यांच्या ताफ्यामध्ये. आणि विश्वास ठेवला कर्णधाराने. आयकॉनने विश्वास ठेवला. मालकांचे देखील बाहेरून प्रयत्न केले जात आहेत विजयासाठी आणि की त्या विश्वासाला हा पात्र झाला खरा उतरला. ओके चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अजून देखील 23 धावांची गरज आहे. चेंडू कमी होत चाललेत आणि का धावा तशाच परंतु एका धावेची भर पडले. इथे मात्र आता समीकरण परत एकदा चेंज झालंय. 10 चेंडू आणि 22 धावा. इथे मात्र कोण होईल या मोठ्या मंचावरती सरपंच. कोण मारेल बाजी. दीपक वाडकर दादा यांचे हात वरती आलेत. सुरेश वाडकरच्या प्रत्येक षटकारासाठी सुरेश वाडकर आपल्याला 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. 1 षटकार मारा आणि 100 रुपये घ्या. काय इनाम काय बक्षिसांचा ताशबाजी होते आणि का फटका सजवलाय मित्रांनो. सुरेख फटका खेळलाय. मिडऑफच्या दिशेला सुरेख साईडच्या दिशेला फटका खेळला. अपील केली जाते. यष्टिचित पकडायचा प्रयत्न केला जातोय. यानंतर मित्रांनो प्रत्येक गावच्या 11च्या कर्णधाराने ना कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. जे आता आपण थोड्या दिवसात धर्मवीर चषक जे होणार आहे ना बुरगाव गावचं त्याचे लॉट्स पाडणार आहोत. तरी प्रत्येक संघाचा कर्णधार कॉम्बॉक्स मध्ये यायचा आहे. ही मॅच झाल्यानंतर मित्रांनो थोडीशी रेस्ट असेल त्या रेस्ट मध्ये आपण इथे लॉट्स पाडले जाणार आहेत. त्या लॉट्स साठी आपल्या प्रत्येक गावचा कॅप्टन इथे यायचा आहे कॉम्बॉक्स मध्ये. धन्यवाद. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सुरेख असा गोलंदाज आहे सूरज मित्रांनो. काय देखणी गोलंदाजी करतोय. आपटलाय चेंडू. आपटल्यानंतर एज लागले. जयराज दादा स्वतः चेंडूवरती येतोय. शांत डोक्याचं क्रिकेट पाहायला मिळतंय. संयमी क्रिकेट या खेळाडूकडून पाहायला मिळतंय. चेंडू फील्ड केलाय. समीकरण चेंज झालंय. एक 20 धावांची आवश्यकता आहे मित्रांनो. सूरजचा हा पुढचा चेंडू. सुरेश साठी षटकाराला पारितोषिक आले. चेंडू खाली राहिला. बॅटची एज लागली. चेंडू सेफ हँड म्हणून ज्याला पाहिलं जातं जयराज वाडकर याच्या हात असताना मध्ये विसावतोय जाऊन थांबतोय जाऊन स्टॉप होतोय. इथे मात्र प्रत्येकदा एकच धाव होते आणि एका धावच्या जोरावरती आता मात्र समीकरण चेंज झालं. 7 चेंडू आणि का
18 धावा मित्रांनो. इथे मात्र आता हल्ला करावा लागेल, या चेंडूवरती मात्र प्रहार करावा लागेल. डकआउट म्हणून आवाज येतोय, डकआउट मधून आवाज येतोय. एक चांगला इथे मात्र एक चांगला हवाय, पाहिजे होता, खेळायचा होता, प्रयत्न केले प्रसाद याने फेल्ड करायचा, परंतु थोडासा लेट झाला आणि चेंडू गेला आहे लेग साईडच्या दिशेला. चेंडू फील्ड झालेत. आता मला वाटतं इथे 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्यात. आता मात्र समीकरण परत एकदा चेंज झालंय. 6 चेंडू आणि 16 धावा. मित्रांनो अशा मॅचेस पाहण्यासारख्या असतात ज्या ठिकाणी 6 चेंडू 15 धावा 14 धावा 16 धावा असतात ना, नक्कीच त्या मॅचा रोमहर्षक होतात मित्रांनो. हृदयाचा ठोका चुकवणाऱ्या, काळजाचा ठोका चुकवणाऱ्या त्या मॅचेस असतात. इथे देखील त्याचा प्रत्यय येणार आहे. हाय ब्लड प्रेशर वाल्यांनी हा मुकाबला पाहायचा नाहीये. 6 चेंडूसाठी आपले डोळे बंद करायचे आहेत मित्रांनो. इथे पहा काय होतंय. आता कर्णधाराचा विश्वास, कुणाचा हात वरती येतोय, कोणावरती नेम धरला जातोय, कोणाला पुढे पाचारण करण्यात येतंय, विश्वास दाखवला जातोय, गनिमिका वाकला जातोय, प्लॅनिंग केलं जातंय. 6 चेंडू बाकी आहेत मित्रांनो आणि 6ला 16 मित्रांनो. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाहीत. आणि जिंकलो तरी इतिहासच आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे मित्रांनो. आणि की इथे मात्र आता त्याचेच प्रयत्न केले जातील. लढाईसाठी सज्ज झालाय. 6 चेंडू सज्ज आहेत. रंगमंच सजलाय. हा निघाला गोलंदाज सुरेश. आता मात्र समाचार घ्यायचा होता. चांगला अटेम्प्ट होता, मानस होता, फटका मोठा खेळायचा होता आणि सक्सेसफुल अटेम्प्ट झालाय सुरेशचा मित्रांनो. आणि इथे काय होतं, इथे जबरदस्त हार्ड फटका, एक सुरेख असा गनिमी कावा सक्सेसफुल झालाय. डीजेला संधी देत आहे. तांबडी चांबडी चमकते काही करेक्ट गाणी लावतोय मित्रांनो. आमच्या कॉमेंट्रीला बाहेर आलाय, 4 चांद लागलेत आणि आमचा देखील कॉन्फिडन्स आणि एक नवी एनर्जी मिळाली या डीजे मधून. धन्यवाद डीजे. आता इथे मात्र काय होतंय मैदानाच्या आतमध्ये, मला वाटतंय 5 चेंडू विकेट जी आली ना मित्रांनो, ती नक्कीच महाराजांचा आपल्या गनिमी कावा आठवला. काय शांत, जणू काही मी स्टंपिंग करणार नाहीये, शांत राहिला हा फिल्डर आणि लगेच पटकन लावून दिला इष्टीला. ईश्वर सरांसाठी मेजवानी आली. रोहन वाडकर कडून जर मॅच फिनिश केली तर 200 रुपयाचं पारितोषिक आलं. इथे मात्र काय होत आहे, आता मात्र नामी संधी चालून आलंय ईश्वर सरांसाठी. वैगाव गावचा धुरंधर हा वैगाव 11 मधून खेळणारा नवी मुंबईमध्ये भट्ट्या जर मॅच फिनिश केली ना तर रोहन वाडकर त्यांच्याच 11 मधला हा खेळाडू आहे. 201 रुपयाचं पारितोषिक लावले मित्रांनो. स्वतः ईश्वर सरांनी जर मॅच फिनिश केली ना सन स्पोर्ट्स साठी तर रोहन वाडकर सरांकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. म्हणजे नक्कीच ऐकत असणार तो, पैशाची खासियत आहे मित्रांनो. 4 चेंडू आणि 14 धावा मित्रांनो. 4 चेंडू आणि 14 धावा. एक मोठा ब्लास्ट आला ना मॅच पूर्णपणे जिवंत होणार आहे. परत एकदा ईश्वर सज्ज. इथे मात्र काय फटका मोठा खेळायचा होता, प्रयत्न फसला गेलाय. दाद द्यावी लागेल, कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचा. लेग बाईटचा इशारा येतोय पंचांचा. इथे मात्र समीकरण आता चेंज झाला. 3 चेंडू आणि 13 धावा मित्रांनो. इथे मात्र चुकीला माफी नाहीये, कंपल्सरी चेस राहणार आहे. 3 चेंडू आणि 13 धावा. इथे मात्र आता मोठा फटका खेळावाच लागेल. नो चान्स भाई, इथे मात्र तुम्हाला फटका मोठा खेळावाच लागेल. जर या मॅच मध्ये या लीग मध्ये जर टिकून राहायचं असेल, चांगली कामगिरी करायची असेल तर हा फटका खेळावा लागेल. प्रयत्न केला गेला, चेंडू हवेत उभा राहिलाय. लेग साइड फिल्डर देत आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. इथे काय होत आहे, पडझड होते चेंडूची झाली आता विकेटची पडझड होते. परत एकदा पंचांचं होट आकाशाकडे आणि एक झटका लागतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. थोडस बॅकफुटला गेलाय सन स्पोर्ट्स मित्रांनो. विकेटचा पतन होत आहे, बॅक टू बॅक विकेट मिळत आहेत. तो चलमय आया आणि आता इथे मात्र समीकरण चढ करून जातोय बॅटर. 2 चेंडू आणि 12 धावा. म्हणजे जवळजवळ मित्रांनो
ईश्वरला साक्षात प्रकट व्हावं लागणार आहे JCC वरती आपल्या मालकासाठी, संघ मालकासाठी, 11 साठी. सन स्पोर्ट्स जवळ मॅचची हवा निघून गेली की काय, हा विकेट नव्हता तर हा मॅच होती. आणि इथे आता ईश्वर 2 चेंडू आणि 12 धावा क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे. बायका विलेमधून स्कोर धाव फलक वरती जाऊया. धावा होत आहेत 28 स्कोर ऑन स्कोर कार्ड. 2 चेंडू आणि 12 धावा. नक्कीच क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे. येणारा चेंडू फसलाय मित्रांनो. चेंडू सरळ हवेत उभा राहिलाय. प्रयत्न केले गेले होते परंतु चेंडू हवेत उभा राहिलाय आणि इथे मात्र चेंडू आता धरणीला दान केला जातोय. झेल सुटला मात्र इथे काय झालंय, मॅचची हवा निघाली मित्रांनो. आता केवळ औपचारिकता, इथे मात्र काही तुम्हाला चान्सच नाहीये मित्रांनो. 9 बॉल जरी पडला तरी कमबॅक होतोय आणि गोलंदाज त्या ताकदीचे आहेत. 9 बॉलची तर शाश्वतीच नाहीये कारण एक सुरेख गोलंदाज आहे. 1 चेंडू आणि जवळ 10 धावा. एका चेंडूवरती 10 धावा फक्त औपचारिकता असायला पाहिजे. आणि हो इथे मात्र प्रयत्न परत एकदा केला गेला, प्रयत्न फसला गेलाय आणि कॉर्नरला झेल बाद होत. ईश्वर बक्षीस लागलं गेलं होतं. नोट परत रोहनच्या खिशामध्ये गेली कुठेतरी. सुट्टा निशिवाय देखील सोडला. त्या संघाचं त्या स्पर्धेचं मित्रांनो इथे लॉट्स पाडतोय आपण. तरी प्रत्येक संघाच्या कर्णधाराने कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. या ब्रेक मध्ये ना आपण लॉट्स पाडून घेऊया मित्रांनो.